साक्री शिवारातून महसूल विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केलेल्या ट्रॅक्टरवरील दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या लाचेची मागणी करणाऱ्या महसूल सहसहाय्यकास तडजोडी अंती 13,000 रुपयांची रक्कम रंगेहात स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडले। या प्रकरणी संबंधित लाचखोर लोकसेवक विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। दिनेश सूर्यभान वाघ महसूल सहाय्यक प्रांताधिकारी कार्यालय धुळे असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर महसूल सहाय्यकाचं नाव आहे। प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं केलेल्या कारवाईमुळे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरील 1,25,000 रुपयांचा दंड कमी करून देण्यासाठी महसूल सहाय्यकानं 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 13,000 रुपयांची लाच स्वीकारताना लोकसेवकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, मुकेश ऐरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।